हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. घरात भाजीला काय नसेल आणि काय करायचं सुचत नसेल तर त्यासाठी ते आपण मस्त स्पेशल अशी बेसनच्या गट्ट्याची भाजी घेऊन आलेलो आहोत. करायला अतिशय सोपं, चिकन मटनसुद्धा मागे पडेल अशी ही भाजी आहे. कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये. इथे वाटण्याची तयारी केलेली आहे. फ्रेश कोथिंबीर घेतलेला आहे, धणे घेतलेले आहेत, अख्खे धणे घेतलेत, सुकं खोबरं मी बारीक कट करून घेतलेलं आहे, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, इथं आळं घेतलेलं आहे आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे सर्व मी काय करणार आहे, भाजून घेणार आहे, त्यानंतर हे वाटून घेणार आहे. गॅसवरती तवा ठेवला आहे, त्याच्यावरती थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला सर्व साहित्य टाकून भाजून घ्यायचं. फक्त मी कोथिंबीर टाकणार नाही आहे, बाकीचं साहित्य टाकून भाजून घेते. छान आपला इथे सर्व मसाला भाजून झालेला आहे. गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये आता शेवटी मी कोथिंबीर टाकून 2 मिनिटं परतून घेणार आहे आणि हे वाटण आपल्याला थंड करून बारीक मिक्सरला वाटून घेणार आहे. इथे मी बेसनचं पीठ घेते, 3 चमचा इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. इथे 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेते, गोडा मसाला आणि धणे आणि जिरं इथे मिक्स पावडर आहे ती टाकून घेते. तर ह्याच्यामध्ये मी ओवा घेतलेला आहे, ते क्रश करून टाकते. आता इथे मी मसाला 1 चमचा टाकून घेते आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ना गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे बघा, आपण अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे. आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून आपण रश्श्यामध्ये सोडणार आहोत. गॅसवरती पातेला ठेवून तेल गरम करून घेतलेले आहे. आता ह्याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकत्र टाकून परतून घेणार आहे. ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकू जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो पटकन शिजला जाईल. कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट झाले की ते आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे ते वाटण टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि तेलावरती परतून घ्यायचं. इथे वाटण, कांदा, टोमॅटो आपलं छान शिजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया. 1 चमचा मसाला टाकते, गोडा मसाला आणि हळद. इथे मी बेसिक मसालेच टाकणार आहे, जास्त मसाल्याचा वापर करणार नाही आहे, कारण आपण पीठ भिजवलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मसाला टाकलेला आहे, म्हणून इथे बेताचाच मसाला टाकायचा आहे, नाहीतर खूप तिखट होण्याची शक्यता असेल. म्हणून तुम्हाला किती तिखट लागतं त्याच्यानुसार तुम्ही मसाला टाका. आता हे मसाले याच्यात परतून घेतल्यानंतर इथे मी वाटणाचं पाणी आहे ते टाकून घेते आणि 2 मिनिटं मसाल्यामध्ये शिजून घेते. इथे मसाला आपला छान उकळायला लागला की ह्याच्यामध्ये आपण ना 2 ग्लास पाणी टाकून घेऊया. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून याला उकळ काढून घ्यायची. रश्श्याला उकळ येते तोपर्यंत इथे आपण असे गोळे तयार करून घेऊयात. तुम्ही गोल, लांब असं कोणत्याही आकाराचे गोळे तयार करू शकताय. अशा पद्धतीने सर्व पिठाचे मी गोळे तयार करून घेते. मस्त उकळ आलेली आहे, एकदा आपण मिक्स करून घेऊया. आणि ह्या स्टेजला ना तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ बघू शकताय, मीठ कमी जास्त असेल तर तुम्ही मीठ टाकू शकताय किंवा तुम्हाला मसाला अजून थोडंसं हवे असेल तर तुम्ही त्याला तडकासुद्धा देऊ शकताय. आता ह्याच्यामध्ये मी तयार करून घेतलेले हे गोळे आहेत ना ते सोडून घेणार आहे. उकळ आल्यानंतरच सोडायचं आहे. तुम्ही जर आधी सोडलत ना तर पिठाचं पाणी होतं, कारण ते उकळ आलेली नसते तर पटकन शिजलं जात नाही आहे, म्हणून उकळ आल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे. एकावर एक टाकायचं नाही, आजूबाजूला असे सगळीकडे मिक्स करून सोडून द्यायचे आहेत. आता ह्याला पुन्हा मी झाकण ठेवून मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे. मस्त गदगदून उकळ आलेली आहे आणि छान इथे बघा मस्त असे बेसनचे गोळे सुद्धा आपले छान शिजलेले आहेत, मस्त वरती फुलून आलेले आहेत. इथे आपण मस्त तडका देणार आहोत.
आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये वरतून पुन्हा आपण भरभरून कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीरचा वापर छान असेल, भरभरून असेल तर त्याला चवसुद्धा छान लागते. इथे बघा मस्त असं आपला बेसनच्या गोळ्याची आमटी तयार झालेली आहे. आता ही प्लेटमध्ये एका काढून दाखवते. टेस्टी आणि झणझणीत बेसनच्या गट्ट्याची आमटी आपली तयार झालेली आहे. बघू शकता किती सुंदर झाले. नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.